एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते। कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल। सो फ्रेंड्स, खरं तर काल ग्रॉसरी घेऊन आले आणि तेव्हाच ते भरून ठेवणार होते, पण काय झालं, जेव्हा ही टाकी बघितली, हिची कंडिशन बघितली, म्हटलं राहू दे स्नेहा, आधी हिला क्लीन कर नंतरच ती ग्रॉसरी भर। सो म्हणून जे आहे काल मी ती जे काही ग्रॉसरी आणली होती त्या बॅग्समध्ये ती तशीच ठेवली। काहींसाठी होते जार वगैरे रिकामे, सो त्यामध्ये ते जे आहे फिलअप केलं। पण बऱ्याचशा अशा गोष्टी असतात की ज्या मी या टाकीमध्ये जे आहे सर्वच्या सर्व ठेवत असते, अगदी जशाच्या तशा, जशी जशी गरज लागते तशी तशी काढते। ॲक्च्युली डबे भरपूर आहेत माझ्याकडे, पण तरी इतक्या वस्तू असतात ना आपल्याकडे, सो प्रत्येकीला डब्बा अवेलेबल करून देणं किंवा जार अवेलेबल करून देणं शक्य होत नाही। सो ती सर्व ग्रॉसरी जी आहे आता मी यामध्ये आधी भरून ठेवते। त्यानंतर हे ज्या रिकामे आहे त्यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे भरायचे आहेत। आणि आणखी एक खूप छान गोष्ट मी आज तुमच्यासोबत शेअर करते। बऱ्याचदा आपण मातीचे भांडे घेऊन तर येतो, पण ते सिझनिंग कसं करायचं, म्हणजे वापरण्यापूर्वी त्याला तयार कसं करायचं वगैरे ते आपल्याला माहीत नसतं। सो तेही तुमच्यासोबत शेअर करते। हे भांडं कालपासून मी भिजत घातलेलं आहे, म्हणजे 24 तास तर ते पाण्यात भिजत घालावं लागतं। सो आज ते आता बाहेर काढते आणि कशा प्रकारे ते क्लीन करते, सिझनिंग करते, कसं काय करते ते सर्व तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वात आधी तर मला सर्व ग्रॉसरी जी आहे ती अनपॅक करायची होती आणि इथे ना मी खूप मोठी चुकी केली, तुम्ही मात्र नका करू। हे जे पॅकेट्स आहेत ना, मी ते डायरेक्ट कैचीनं असे कट केलेत। तशी कट न करता फक्त वरचा भाग कट केला असताना तर याला ना खूप मस्त अशी झिप टाईप असते आणि ते छान लॉक होतात आणि त्यामुळे ना त्या बऱ्याच ठिकाणी आपण यूज करून घेऊ शकतो। म्हणजे ट्रॅव्हलिंगमध्ये म्हणा, छोट्या मोठ्या गोष्टी पॅक करण्यासाठी, घरातही ज्वेलरी ठेवण्यासाठी, फ्रीजमध्ये थोडंफार असं बघा अद्रक वगैरे असतं ते ठेवण्यासाठी वगैरेही ह्या बॅग खूप चांगल्या प्रकारे जे आहे उपयोगात येतात, किंवा बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टी यामध्ये आपण पॅक करून ठेवू शकतो। बरं, हे भांडं बघा कालपासून मी पाण्यात म्हणजे भिजायला ठेवलेलं होतं। म्हणजे स्वयंपाक करण्यासाठी ही मातीची भांडी तयार करण्याची प्रोसेस बरीच मोठी आहे। सुरुवात मी कालपासूनच केली होती। आणल्या हे भांडे पाण्यामध्ये छान बुडवून ठेवले होते। त्यानंतर आता सकाळी सकाळी हे पाण्याबाहेर काढून इथे असं उन्हामध्ये सुकायला ठेवते आहे। आणि चला तोपर्यंत ना मी माझी बाकीची कामं आवरते। 2 तासानंतर बघितलं ना तर भांडे मस्त अशी ठणठणीत जी आहे कोरडी ढण झालेली होती, मस्त सुकली होती आणि बऱ्यापैकी गरमही झाली होती। चला आता पुढची प्रोसेस आपल्याला स्टार्ट करायची आहे। भांडे व्यवस्थित सुकले की त्याला ना आपल्याला छान ऑइलिंग करायचं आहे। कोणतंही खायचं तेल जे आहे तुम्ही इथे यूज करू शकता। माझ्याकडे हा ब्रश आहे, सो या ब्रशच्या मदतीने मी या भांड्यांना आतून बाहेरून कडेने म्हणजे सर्विसकडे खूप मस्त असं तेल लावून घेत आहे। ब्रश ऐवजी ना मी जर इथे कॉटन घेतला असता ना तर आणखी चांगल्या प्रकारे जे आहे ना मला तेल लावता आलं असतं, पण ठीक आहे, ब्रशने सुद्धा मी खूप छान प्रकारे या हंडीला पूर्ण आतून बघा किती छान ऑइल लावलं। म्हणजे फक्त एकदाच नाही तर 2-2, 3-3दा जे आहे मी त्यावरनं हात फिरवते आहे। जे झाकण आहे त्यालाही समोरून मागून दोन्ही साईडनं व्यवस्थित आपल्याला ऑइलिंग करून घ्यायचं आहे। आता आपल्याला हे भांडं भरपूर दिवस टिकवायचं असेल किंवा मग जेवताना खूपच जास्त माटकट वास वगैरे त्यातनं येऊ नये असं वाटत असेल तर त्यासाठी तुम्हाला इतकं जे आहे एफर्ट्स घ्यावेच लागतील। हे भांडं एकदा का खूप चांगल्या प्रकारे तयार झालं ना की नंतर मात्र टेन्शन राहत नाही, पण आत्ता जर इतका वेळ याला दिलं नाही ना तर तुमचं भांडं लवकर फुटू शकतं किंवा त्यात जेवण तरी मग व्यवस्थित बनत नाही। बघा ना, फक्त अर्ध्या तासापूर्वी मी या पॉटला किती सारं ऑइल लावून गेलेली होती आणि इतक्या कमी वेळात या पॉटने सर्वच्या सर्व ऑइल पिलं, म्हणजे तेच ॲब्झॉर्ब केलं। आणि आता पुढली प्रोसेस मी कॅरी करू शकते आय थिंक, नाही राहू देते, कारण आता मग मला प्रचंड भूक लागलेली आहे, इतकी जास्त की काय सांगू। आज ब्रेकफास्टला काहीच बनवलं नाही, त्यामुळे पोटात असे कावळे ओरडत आहेत, कावळे ओरडत आहेत। आणि पण तरी असं वाटतं की नाही काहीतरी चटपटीत पाहिजे जेवणात। सो काल माहिती आहे का डीमार्टमधनं हे 2 लोणचे मी घेऊन आले होते। मी म्हणजे आर्मीच्या पप्पांनी, मी तर म्हणजे लास्ट वेळेपर्यंत नको 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 म्हणत होते, पण त्यांना हे ट्राय करायचे होते। रामबंधूचं लोणचं आहे आणि एका पॅकेटवर आणखी एक पॅकेट फ्री होतं। सो तिथे मी जरा डोकं वापरलं आणि एक पॅकेट निंबूचं घेतलं आणि एक पॅकेट आंब्याचं घेतलं। म्हणजे तेव्हा बरं झालं वेळेवर लक्षात आलं, नाही तर आर्मीच्या पप्पांनी तर दोन्ही आंब्याचेच काढले होते। पण तिथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे होते, निंबूचं होतं, त्यानंतर मिक्स होतं, बरेच
मला निंबूचं लोणचं प्रचंड आवडतं, म्हणून माझ्यासाठी निंबूचं आणि सर्वांसाठी हे आंब्याचं घेतलं. पण खरं सांगू का, तरी माझी ही खायची इच्छा नाही. कारण असतं ना बघा, एखादी गोष्ट डोक्यात आली किंवा एखादी चव आठवली ना की मग कधी एकदाचं ते बनवते आणि कधी एकदाचं खाते, असं होतं. सो आता भरपूर कैऱ्या आल्यात घरी, म्हणून जे आहे म्हटलं चला आज मस्त कच्चं लोणचं बनवते आणि चला पटपट जे आहे तुमच्यासोबतही शेअर करते. ॲक्च्युली मला तर असं झालं ना बघा, शूट करायला घेतलं ना फार वेळ जातो, त्यामुळे मला असं वाटत होतं मी शूट करणार नाही. पण म्हटलं चला आता तुमच्याकडे ही कैऱ्या आल्या असतील, ही झटपट बनणारी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलीच पाहिजे. बरं चला, जी कलमी कैरी असते ना ती इथे मी घेतलेली आहे. मला तरी म्हणजे कलमी कैरी प्रचंड आवडते, कारण ती जास्त आंबटही नसते आणि गोडही नसते, मस्त आंबट गोड चव असते. अगदी तसंही आपण खाऊ शकतो. सो ती घेतली आणि शक्य तेवढे जे आहे बारीक काप केलेत मी त्याचे, आणि अगदी थोडासाच म्हणजे अर्धा चम्मच जे आहे मी इथे गूळ घातला. तुमच्याकडे गुळाची पावडर असेल ना तर बेस्ट आहे, ती पटकन जे आहे पसरते. मला मात्र इथे एफर्ट्स घ्यावे लागले थोडे. त्यानंतर अर्धा चम्मच मीठ घालायचं आणि आत्ता आपल्याला मस्त असा तडका तयार करायचा आहे. तडक्यासाठी काही जास्त नाही, फक्त जिरं घातलं आणि भरपूर असा ठेचलेला लसूण घातला, थोडीशी हळद आणि चवीनुसार तिखट घालायचं, बस झालं. त्यानंतर हा चरचरीत तडका मस्त त्या आंब्यांच्या कापांवर असा पसरवायचा, मिक्स करायचं आणि तयार आहे तुमची अतिशय डिलिशियस अशी नवीन डिश. सो चला, माझं कैरीचं लोणचं म्हणू की आणखी काय म्हणू, पण बनून तयार आहे आणि इतकं चटपटीतनं पाहूनच तोंडाला पाणी सुटतं आहे. आणि जसं मी बोलले आता प्रचंड भूक लागलेली आहे, आता कंट्रोल नाही होत आहे, पण तुमच्यासोबत हे शेअर करायचं होतं म्हणून जे आहे शूट करण्याचे तेवढे एफर्ट्स घेतलेत. सो कच्ची कैरी कापून न खाता तुम्ही थोडेसे एफर्ट्स घ्या, त्याला अशी मस्त झणझणीत फोडणी देऊन बघा, इतकं मस्त बनतं हे. आणि एकदा बनवलं ना तर तुम्ही नेहमी हे बनवून नक्की खाल, म्हणजे याची मला तरी गॅरंटी आहे. चला आता खूप 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 टेम्पटिंग दिसते. सो आता आधी जेवण करते, त्यानंतर जे पॉट आहे ते पुढली प्रोसेस कॅरी करायची आहे, सो ती करते. जुनं ते सोनं असं म्हणतात, ते काही खोटं नाही तसं तर, पण त्यामागे भरपूर कामं असायची, भरपूर एफर्ट्स असायचे आणि वेळही भरपूर लागायचा, म्हणूनच ना जुन्या गोष्टी मागे पडत गेल्या असाव्यात. आता मातीच्या भांड्यात बनवलेले पदार्थ खरंच खूप टेस्टी लागतात. ते खरं असलं तरी बघा तुम्ही, आता एक भांडं तयार करायला मला इथे किती एफर्ट्स लागत आहेत ते. पण जाऊ देत, आता काहीतरी नवीन चव पाहिजे तर तेवढे तर आपण घेऊ शकतोच. सो इथे मी त्या मातीच्या भांड्यांमध्ये पाणी गरम करायला ठेवलं. कधीही न डायरेक्ट मातीचं भांडं, म्हणजे पहिल्यांदा तरी असं करू नका की डायरेक्ट मातीचं भांडं ठेवायचं गॅसवर, नंतर पाणी वगैरे ओतायचं. सर्वात पहिल्यांदा यूज करताना आधी ते भरायचं पाण्याने, नंतर गॅसच्या शेगडीवर ठेवायचं आणि मीडियम टू हाय फ्लेमवर जे आहे इथे आपल्याला ते तापवायला ठेवायचं आहे. तोपर्यंत मी माझा आवळ्याचा आणि बीटचा ज्यूसही तयार केला, पण तो मी साईडला ठेवला, नंतर घेते मस्त आरामात. असं घाईघाईत मला तो प्यावंसाच वाटत नाही. बरं चला, पाणी इथे कडक तापलं आहे माझं. सो मी काय केलं, फक्त 2 चम्मच त्यामध्ये तांदळाचं पीठ ॲड केलं. तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही डायरेक्ट तांदूळही त्यामध्ये शिजवून घेऊ शकता. तांदळाच्या पाण्यानं हे भांडं आणखी छान म्हणजे वापरण्यास लायक होतं. मीही हे व्हिडिओमध्ये म्हणजे बघितलं बरं का, मलाही त्यामागचं रिझन वगैरे काही माहीत नाही फारसं. मीडियम फ्लेमवर चांगले 15 मिनटं जे आहे ते तांदळाचं पीठ त्यामध्ये शिजू दिलं आणि चला आत्ता फायनली जे आहे हे भांडं आपल्याला मस्त असं क्लीन करायचं आहे. खूप तापलं होतं त्यामुळे मला इथे जरा चटका लागला. पण चला, आता यातलं सर्व जे गरम पाणी आहे सर्वात आधी ते मी खाली करते आहे. आणि हे मातीचं भांडं क्लीन करण्यासाठी आपण कोणतंच लिक्विड वगैरे काहीही यूज करणार नाही आहोत. अगेन क्लीन करण्यासाठी सुद्धा मी ते थोडंसं जे आहे तांदळाचं पीठ घेतलं आणि पुन्हा क्लीन करण्यासाठी तुम्हाला ही तराची घासणी किंवा हा असा रफ स्क्रबर अजिबात यूज करायचा नाही. जे एखादी सॉफ्ट गोष्ट, जसं बघा हा नवीन स्क्रबर मी मिशोवरनं बोलवलेला आहे, हा छान आहे, सॉफ्ट आहे, याने जी आहे ही हंडी मी क्लीन करणार आहे. आता जो दुसरा स्क्रबर होता येलो कलरचा स्पंजवाला, त्यानेही मी क्लीन करू शकली असती, पण तो माझा डेली यूजचा आहे आणि त्यामध्ये ना कितीही नाही म्हटलं तरी लिक्विड काही ना काही म्हणजे डिशवॉश लिक्विड असतंच.
आणि या भांड्यांना आपल्याला डिशवॉश लिक्विड सोप काहीच यूज करायचं नसतं. कारण सांगते या भांड्यांमध्ये भरपूर पोर्स असतात आणि अशा वेळेस ते लिक्विड ते साबण त्यामध्ये जाऊन फसतं आणि ते आपल्या पोटात जातं. म्हणून आता इथे मी पहिल्यांदाच क्लीन करते आहे ते तांदळाच्या पिठाने, पण यानंतर स्वयंपाक वगैरे केल्यानंतरही कसं क्लीन करायचं तेही मी पुढे तुमच्यासोबत शेअर करेलच. पण बघा इतकं छान माझं भांडं इथे स्वच्छ झालेलं आहे आणि जो स्मेल येत होता ना खूप उग्र असा मातीचा, तोही आता येत नाही आणि आतून बाहेरून मस्त क्लीन झालं. आता पुन्हा आपल्याला हे 2-3 तास उन्हातच असं सुकवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपलं भांडं स्वयंपाक करण्यासाठी अगदी रेडी होऊन जातं. अशा प्रकारे कोणतंही जरी मातीचं भांडं असलं, हंडी असू दे, कढई असू दे, ग्लास, बॉटल, जी काही तुम्हाला रेडी करायची असेल ना, तुम्ही याच प्रकारे जे आहे रेडी करा. आतून बाहेरून स्वच्छही छान होते आणि ती जास्तीत जास्त दिवस टिकते सुद्धा. बरं चला आता आरामात मी माझं ड्रिंक इथे एन्जॉय करते आणि आजचा छोटासा जो व्हिडिओ आहे तो इथे संपवते. होप सो तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, छान छान कमेंट्स करा. पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. चला बाय.